ठाकरेंच्या सेनेची मुंबईतील एक नगरसेविका सेना भवनमधील बैठकीला गैरहजर राहिली। मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 157 मधील नगरसेविका सरिता मस्के गैरहजर होत्या। तर सरिता मस्के आमच्या संपर्कात आहेत असं स्पष्टीकरण त्यानंतर अनिल परब यांनी दिलं आहे। दुसरीकडे गट स्थापनेसाठी ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक कोकण भवनामध्ये दाखल झाले। अनिल परब नोंदणीसाठी कोकण भवन कार्यालयामध्ये गेलेत तर नगरसेवक बसमध्ये आहेत। ठाकरेंच्या सेनेच्या नगरसेविका डॉक्टर सरिता मस्के या बैठकीसाठी गैरहजर आहेत तर ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक आता कोकण भवनामध्ये दाखल झाले आहेत। एकत्रच बसने या सगळ्या नगरसेवकांना कोकण भवनामध्ये आणण्यात आले। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, सरिता मस्के बैठकीला गैरहजर होत्या म्हणजे 64 नगरसेवक जे आहेत ते आता सध्या कोकण भवनात दाखल झाले। नक्कीच निखिल, आपण जर पाहायला गेलं तर 11:30 वाजता बैठकीचं वेळ देण्यात आली होती। शिवसेना भवन येथे 12 वाजता बैठकीला सुरुवात झाली, परंतु डॉक्टर सरिता मस्के ज्या वॉर्ड क्रमांक 157च्या नगरसेविका आहेत त्या मात्र या बैठकीला उपस्थित राहिल्या नाहीत आणि मात्र जे बाकीचे 64 नगरसेवक आहेत या 64 नगरसेवकांना घेऊन 2 बसेस ज्या आहेत त्या बेलापूर येथील कोकण भवन या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं। डॉक्टर सरिता मस्के कोकण भवनला पोहोचतील असं स्पष्टीकरण ॲडव्होकेट अनिल परब यांनी स्वतःहून दिलेला आहे, कारण की त्यांच्या संपूर्ण नेतृत्वाखाली या सर्व नगरसेवकांची नोंदणी जी आहे ती नोंदणी जी आहे ती कोकण भवन या ठिकाणी पार पडणार आहे। यासाठी सर्वच नगरसेवकांची सुरुवातीला बैठक जी आहे ती बैठक शिवसेना भवन येथे पार पडली। या बैठकीमध्ये किशोरी पेडणेकर यांना गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि एकूण 65 नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडून आलेले आहेत। त्यापैकी 64 नगरसेवकांनी या बैठकीला जी आहे ती उपस्थिती लावली, परंतु 157च्या नगरसेविका सरिता मस्के यांनी या बैठकीला अनुपस्थिती लावलेली आहे। अजून देखील कोकण भवन या ठिकाणी पोहोचलेल्या नाहीत। अनिल परब यांनी स्पष्टीकरण देत असताना सांगितलं की आमच्या नेत्यांच्या त्या संपर्कात आहेत आणि त्या कोकण भवन मध्ये स्वतः पोहोचतील अशी माहिती जी आहे ते स्वतः अनिल परब यांनी दिली होती। परंतु गेल्या 40 मिनिटांपासून ही बस जी आहे त्या दोन्ही बसेस कोकण भवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सध्या कोकण भवन मध्ये इतर काही पक्षांचं जे आहे ती नोंदणी सुरू आहे, त्याच्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्या मुंबईमधील जे सर्व नगरसेवक आहेत या नगरसेवकांना अजूनपर्यंत खाली बसमधून उतरवलेला नाही आणि आतमधली जी गर्दी कमी झाल्यानंतर या सर्व नगरसेवकांना खाली उतरवलं जाईल। परंतु अजून देखील जी एक नगरसेविका अनुपस्थित आहे त्याची अजून देखील प्रतीक्षा ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांना आहे, कारण की त्यांनी सांगितलं होतं की कोकण भवनला पोहोचल्यानंतर ही नगरसेविका जी आहे ती उपस्थित राहील अशा प्रकारची माहिती स्वतः अनिल परब यांनी दिली होती। परंतु अजून देखील ही नगरसेविका जी आहे ती उपस्थित राहिलेली नाही, त्याच्यामुळे कुठेतरी ही नगरसेविका शिंदे। धन्यवाद निवृत्ती एकूणच माहितीबद्दल। तर सध्या ठाकरेंचे हे नगरसेवक बसमध्ये बसून आहेत। कोकण भवनातली गर्दी कमी झाल्यानंतर त्यांना आत नेलं जाईल।